मुसाफिर हम भी है, मुसाफिर तुम भी हो, किसी मोड पर फिर मुलाकात होगी असं लिहिणाऱ्या बशीर बद्र या साहेबांनी पुन्हा कधीच कोणाशीच मुलाकात होणार नाही अशा वळणावर एक्झिट घेतली आहे आणि त्यांच्या या जाण्यानं उर्दूवर, गझल विश्वावर, साहित्य विश्वावर आणि बशीर साहेबांवर प्रेम करणाऱ्या जगातल्या त्यांच्या सगळ्या चाहत्यांचे डोळे हे पाणावलेले आहेत। बशीर साहेबांचं जीवन, त्यांच्या गझला, कविता, रचना, गझलेतलं प्रेम, विरह हे सगळं काही मांडणारा पुढारी न्यूजचा हा वृत्तांत। उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो, न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए। असं लिहिणाऱ्या बशीर बद्र साहेबांच्या आयुष्याची संध्याकाळ गुरुवारी 28 मे रोजी झाली। पण त्यांच्या आठवणींचा, त्यांच्या गझलांचा प्रकाश हा त्यांच्या प्रत्येक चाहत्यासोबत कायम राहणार आहे। बशीर साहेबांच्या जाण्यानं उर्दूच्या मोठ्या कवींपैकी शेवटचा कवी गेला अशी भावना आता अनेकांकडून व्यक्त होतीये। शिवाय सोशल मीडियावर तर बशीर साहेबांच्या गझलांचा अक्षरशः पाऊस पडतोय। अतिशय साध्या शब्दात खोल भावना व्यक्त करणारे, उर्दू शायरीला सहज, साधे आणि मनाला भिडणारे शब्द देणारे अशा या बशीर साहेबांचं जीवन कसं राहिलंय आपण पाहूया। अयोध्येमध्ये जन्म झाला, अलीगडमधून PhD पूर्ण केली। मेरठ कॉलेजमध्ये उर्दू विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं। अत्यंत साधी, सोपी आणि मनाला भिडणारी अशी त्यांची शायरीची शैली राहिली। इकाई, आहट आणि अक्स हे त्यांचे प्रसिद्ध गझल संग्रह। साहित्य अकादमी आणि पद्मश्री या पुरस्कारांनी ते सन्मानित होते। लखनौ, दिल्ली, मेरठ, अलीगड आणि भोपाळ यासारख्या उर्दू साहित्याच्या मुख्य केंद्रांमध्ये अगणित मुशायरे तर त्यांनी गाजवलेच, पण शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका, कॅनडा, पाकिस्तान आणि आखाती देशांमध्येही त्यांचे मुशायरे अतिशय लोकप्रिय होते। त्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची आणि दुःखदायक घटना म्हणजे 1987च्या मेरठ दंगली दरम्यान त्यांचं घर, मौल्यवान पुस्तकं आणि साहित्याचे हस्तलिखित मसुदे, आयुष्यभराची साहित्य संपदा राख झाली, जळून खाक झाली। मात्र कवी असल्यानं त्यांनी तेही दुःख रडून नाही तर शेर लिहून व्यक्त केलं होतं। लोग टूट जाते हैं, लोग टूट जाते हैं एक घर बनाने में, लोग टूट जाते हैं एक घर बनाने में, तुम तरस नहीं खाते बस्तियां जलाने में। वैयक्तिक आयुष्यातल्या घटनेवर इतक्या सटीक पद्धतीने व्यक्त होणारे बशीर साहेब विरह इतक्या तीव्रतेने मांडत की प्रत्यक्ष आयुष्यात दुरावा नसला तरीही व्यक्ती काही क्षण दुःखात बुडेल। कुछ तो मजबूरियां रही होंगी, यूं कोई बेवफा नहीं होता असं लिहितानाच स्वतःचं प्रेमच सर्वश्रेष्ठ असल्याचंही त्यांनी शायरीतून मांडलंय। तुम्हें जरूर कोई चाहतों से देखेगा, तुम्हें जरूर कोई चाहतों से देखेगा, मगर वो आंखें हमारी कहां से लाएगा। परंपरानिष्ठ, परंपरागत आणि परंपरेला धरून चालणाऱ्या गझलेला, उर्दू गझलेला त्यांनी आधुनिकतेच्या दिशेने नेलं। त्यांची बहुतांश गझल रचना ही प्रयोग आणि गझलला नव्या दिशेने नेणं यांनी भरलेली आहे आणि भरलेली आहे। त्या दृष्टीने त्यांचं मूल्यांकन अवश्य व्हायला हवं आणि त्या बाबतीत त्यांना भलं मोठं श्रेय या संदर्भात त्यांना द्यावं लागेल। प्रेम, विरह, एकटेपण आणि नात्यांमधला दुरावा या भावना बशीर बद्र इतक्या सहज आणि परिणामकारकपणे मांडत की ऐकणाऱ्याच्या मनात नकळत हुरहुर निर्माण व्हायची। आता हेच पहा ना, खुदा की इतनी बड़ी कायनात में मैंने बस एक शख्स मांगा और मुझे वही न मिला। केवळ प्रेम, विरह, वैयक्तिक आयुष्य इतक्यापुरतेच मर्यादित न राहता बशीर बद्र राजकारण्यांनाही आपल्या सटीक शैलीत शालजोडे हाणताना ऐकू आले। दुश्मनी जमकर करो, दुश्मनी जमकर करो, लेकिन ये गुंजाइश रहे, गुंजाइश पे नजर रखिए। दुश्मनी जमकर करो, लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएं तो शर्मिंदा ना हो।
दुश्मनी का सफर एक कदम दो कदम, सुनिए, दुश्मनी का सफर एक कदम दो कदम, तुम भी थक जाओगे, हम भी थक जाएंगे. उर्दू शायरीमध्ये स्वतःचं वर्णन करणं किंबहुना आपण कसे कोण आहोत हे अनेकांनी लिहिलंय. मात्र बशीर साहेबांची शैली त्याबाबतही वेगळी ठरते. हम भी दरिया है हमें अपना हुनर मालूम है, हम भी दरिया है हमें अपना हुनर मालूम है, जिस तरफ भी चल पड़ेंगे रास्ता हो जाएगा. हा केवळ आत्मविश्वास नव्हता, तर संघर्षातून उभं राहिलेल्या एका शायराचं जीवन तत्वज्ञान होतं. पद्मश्री डॉक्टर बशीर बद्र असा विरळाच भारतीय असेल की ज्यांनी हे शेर ऐकले नसतील. सगळा काळ त्यांनी बघितला आणि म्हणूनच त्यांच्या आशयघन शायरीतलं आसूड ओढणारं जे एक आक्रस्ताळेपण आहे ते कधीच आलं नाही. डॉक्टर बशीर बद्रांचं जाणं म्हणजे एका काव्य काळाचं आणि काव्य कुळाचं हरपणं आहे असं मला वाटतं. बशीर बद्र यांच्या जाण्यानं त्यांचे चाहते जसे दुःखात आहेत, तसंच साहित्य क्षेत्रातली मान्यवर मंडळीही आपलं दुःख व्यक्त करतायत. गझल नवाज भीमराव पांचाळेंनी आपल्या खास शैलीमध्ये श्रद्धांजली वाहिली आहे. यूं ही कोई बेवफा होता नहीं, कुछ तो मजबूरियां रही होंगी, यूं ही कोई बेवफा होता नहीं. क्या बात है, कशी भाषा, कसे मोठं काळीज, असा मोठा शायर. आणि आमच्या सर्व गझल परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहताना फक्त असंच गुणगुणावं असं वाटेल. उजाले अपनी यादों के, उजाले अपनी यादों के, हमारे साथ रहने दो. उजाले अपनी यादों के, हमारे साथ रहने दो. न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए, शाम हो जाए, शाम हो जाए. भीमरावांप्रमाणेच आजच्या पिढीतले मराठी, हिंदी, उर्दूमध्ये काव्य करणाऱ्या तरुण कवींनीही दुःख व्यक्त केलंय. शिवाय बशीर साहेबांचे शब्द, त्यांचं काव्य, त्यांची मांडणी कशा प्रकारे भविष्यातही मार्गदर्शक ठरेल यावरही कवी भरभरून बोललेत. कुठलाही शायर, कुठलाही कवी, कुठलाही लेखक हा त्याच्या लिखाणाच्या माध्यमातून सदैव आपल्यामध्ये जिवंत राहतो. बशीर बद्र साहेबांचे अनेक शेर मला आठवतात, आवडतात आणि ते वेगवेगळ्या आयुष्याच्या टप्प्यावरती मला अधिक समर्पक वाटतात. महान शायराला माझी आदरांजली आणि त्यांचं लिखाण असंच आपण वाचत राहू आणि नव्याने समजून घेत राहू. काल त्यांच्या निधनाची बातमी ऐकल्यापासून त्यांचे अनेक शेर मनात घोळत आहेत. डॉक्टर बशीर बद्र साहेब हे एक अशा शायरांपैकी असे शायर होते की ज्यांच्या शेरांना, ज्यांच्या मिसऱ्यांना एक लोकोक्ती होण्याचा, लोकमनी होण्याचं भाग्य त्यांना लाभलं. एक लोकांच्या जगण्यामध्ये खोलवर रुजण्याचं भाग्य डॉक्टर बशीर बद्र साहेबांच्या शेरांना मिळालं. इतकं त्यांचं काम मोठं होतं. त्यांचे अनेक शेर लोकांना आधार देणारे, नवा रस्ता दाखवणारे असे शेर होते. कभी मैं अपने हाथों की लकीरों से नहीं उलझा, मुझे मालूम है किस्मत का लिखा भी बदलता है. बशीर बद्र साहेबांच्या या ओळींमध्ये फक्त आशावाद किंवा फक्त आशेचा किरण नाहीये, तर आयुष्याशी दोन हात करण्याची जिद्द सुद्धा आहे. स्वतःच्या प्रयत्नांवर ठेवलेला ठाम विश्वास आहे. आयुष्यात नशिबात जे लिहिलंय ते बदलता येतं, माणसामध्ये ती ताकद असते. हे बशीर बद्र साहेबांनी अत्यंत प्रभावीपणे, अत्यंत साध्या शब्दात मांडलं. आज हा कवी गेला, पण कवी गेला असला तरी आयुष्याकडे, प्रेमाकडे, विरहाकडे पाहण्याची त्याची ही दृष्टी, त्याची नजर या शेरांमधून कायम आपल्यासोबत राहील. विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई.